आणि आज दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। महायुतीसोबत नाही तर काँग्रेससोबत जाण्याचा माझा विचार होता। कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांच्या मागे उभा राहण्याची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्पष्ट। असरुद्दीन ओवैसींचे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 5 जागा लढवण्याचा सुतोवाच। मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगाव धुळ्यामध्ये उमेदवार निवडून येण्याचा विश्वास। मालेगाव मध्यचे आमदार मुक्तींची माहिती। मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरून न देण्याची धमकी। हर्षवर्धन पाटलांचं शिंदे फडणवीसांना पत्र। मित्रपक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतायत असाही पत्रामध्ये उल्लेख। एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यानंतर 2 आमदारांना गुवाहाटीमध्ये मारहाण। एअर होस्टेसवर देखील शिंदेंच्या आमदाराकडून विनयभंग आणि अत्याचाराचा प्रयत्न। धाराशिवमधील निर्भय बनव सभेमध्ये असीम सरोदे यांचा गंभीर आरोप। असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं। सर्व आरोपांची कसून चौकशी झाली पाहिजे। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची मागणी। ठाकरे गटाला अजून एक पोपट मिळाला। महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच वाटलं होतं हा उबाठा गटाचा पुढारी होईल। आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही। असीम सरोदे यांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार। मला वाटतं या खालच्या पातळीवरच्या बाबी कुणीही शिवसैनिक असं कृत्य करू शकत नाही। कदाचित सरोदेंचा हा अनुभव असेल तो त्यांनी कथन केला असेल। दादा भुसे यांची टीका। महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स। नीरा वागजमध्ये लागलेल्या फ्लेक्सनं सर्वांचं लक्ष वेधलं। लहान मुलाला देखील माहिती अजून राज्यातील सीट जाहीर झालेले नाहीत। जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उत्तर। कृपाशंकर सिंग यांचा पहिल्या यादीमध्ये नाव पण गडकरींचं नाही। ठाकरेंनी केली होती टीका।